मंडळी, सध्याच्या प्रचंड महागाईच्या काळात साधी टू व्हीलर घ्यायची म्हटली तरी लाखाच्या घरात तिची किंमत जात असल्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना स्वतःच्या दारात एखादी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो। पण परवाच माझ्या एका मित्रानं मला जी माहिती सांगितली ते ऐकून मी सुद्धा शॉक झालो। त्याचं झालं असं की त्याच्या दाजीनं बँकेच्या लिलावातून फक्त 1.25 लाखाला 1.5 वर्ष जुनं असलेली एक कार खरेदी केली, जिची मार्केट रेट नुसार आजची किंमत कमीत कमी 6 लाख रुपये असली पाहिजे। तीच गाडी त्यांनी फक्त 1.25 लाखाला खरेदी केली। शिवाय त्या लिलावात चांगल्या टू व्हीलर 15 ते 20 हजारांमध्ये मिळत होत्या, अशी माहिती त्यांनी दिली। मंडळी, एकीकडे या प्रचंड महागाईमुळे टू व्हीलर आणि फोर व्हीलर यांची किंमत गगनाला भिडलेली असतानाच दुसरीकडे अगदी कमी किमतीत चांगल्या गाड्या घेण्याची संधी मिळत असल्यामुळे सध्या बँकेच्या लिलावातून गाडी घेणं हा गाडी घेणाऱ्यांसाठी एक अतिशय उत्कृष्ट पर्याय ठरताना दिसत आहे। म्हणजे बँकेच्या लिलावातून गाड्या खरेदी करायची नेमकी प्रोसेस काय असते, हा लिलाव नेमका होतो कधी, लिलावात सहभागी होण्यासाठी काय काय करणं गरजेचं असतं, शिवाय बँकेच्या लिलावातून गाडी घेण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत, तसंच लिलावातून गाडी घेताना काय खबरदारी घेतली पाहिजे, या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी। मंडळी, आपण इतर माहिती घेण्याआधी कोणतीही बँक या गाड्यांचा लिलाव का करते हे समजून घेऊ। आता आपल्याला हे तर माहितच आहे की कुठलीही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेताना आपल्यापैकी अनेक जण बँकांकडून कर्ज घेतात। त्यापैकी बरेच जण त्या कर्जाचे हप्ते नियमित वेळेवर भरतात, पण बऱ्याच जणांना हप्ते भरता येत नाहीत आणि हप्ते थकल्यानंतर काही ठराविक मुदतीनंतर बँकेकडून त्या गाड्या जप्त केल्या जातात। यामध्ये टू व्हीलर, फोर व्हीलर आणि इतर गाड्यांचा समावेश असतो। आता या जप्त केलेल्या गाड्या बँक स्वतः तर वापरू शकत नाही, मग अशा वेळी बँक या गाड्यांचा लिलाव करते आणि त्यातून आलेल्या रकमेतून आपलं कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न करते। पण मुळात या लिलावामध्ये त्या गाड्यांची बाजारभावानुसार जी किंमत असते त्या किमतीनुसारच त्या गाड्या विकल्या जात नाहीत, तर मार्केटपेक्षा अतिशय कमी किमतीत त्या गाड्या विकल्या जातात। म्हणजेच उदाहरणच जर सांगायचं म्हटलं तर जसं माझ्या मित्रांच्या दाजीने 6 ते 7 लाख रुपयांची गाडी बँकेच्या लिलावातून फक्त 1.25 लाखाला आणली, इतक्या स्वस्त गाड्या या लिलावात आपल्याला मिळू शकतात। पण यासाठी आपल्याला हा लिलाव नेमका होतो कधी, त्याची प्रोसेस काय असते आणि त्याच्या अटी काय असतात, आणि हा लिलाव नेमका कशा पद्धतीने पार पडला जातो हे जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणजे प्रत्येक बँकेने ओढून जप्त करून आणलेल्या गाड्यांचा लिलाव ती बँक आपापल्या नियोजनानुसार करत असते। स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC, PNB यासारख्या मोठमोठ्या बँका सुद्धा गाड्यांचा लिलाव करतात। पण या बँका नेमक्या लिलाव कधी करतात यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरच माहिती मिळेल, आणि यासाठी अर्थातच तुम्हाला त्यांची वेबसाईट वेळोवेळी चेक करावी लागेल, कारण तिथे त्यांनी लिलावाची तारीख, गाड्यांची स्थिती, मॉडेल, वय, किती किलोमीटर रनिंग झालंय आणि किती किंमत आहे यासंबंधी माहिती दिलेली असते। म्हणजे याशिवाय काही बँका थेट डीलर्स किंवा एजंट्स मार्फत जप्त केलेल्या गाड्या विकतात। अशा वेळी अशा डीलर्सकडे जाऊन तुम्हाला गाडीची स्थिती पाहण्याची आणि थेट चर्चा करून खरेदी करण्याची संधी मिळते। म्हणजे ज्या बँकांनी लिलावाची तारीख वेबसाईटवर जाहीर केलेली असते त्यामधील सगळी माहिती बघून तुम्ही त्या लिलावाच्या वेळी तिथे उपस्थित राहून गाडी खरेदी करू शकता। सहसा बँका या लिलावासाठी पूर्व नोंदणी करू शकतात। म्हणजे तुम्हाला जर यामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं। शिवाय गाडीच्या मॉडेलनुसार आणि बँकेने ठरवलेल्या रेट्सनुसार काही प्रमाणात डिपॉझिटही तुम्हाला आधीच भरावं लागतं। पूर्व नोंदणी केल्यानंतर आणि डिपॉझिट भरल्यानंतर लिलावाच्या वेळी योग्य ती बोली लावून तुम्ही गाडी खरेदी करू शकता। जर लिलावाच्या वेळी बोलीमध्ये तुम्हाला गाडी खरेदी करता आली नाही तर तुमची डिपॉझिट रक्कम बँक तुम्हाला ही परत करत असते। म्हणजे बँकेच्या लिलावातून गाडी खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जप्त केलेल्या या गाड्या बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकल्या जातात, कारण यात बँकेचं मुख्य उद्दिष्ट असतं ते म्हणजे कर्जाची रक्कम वसूल करणं। शिवाय बँकेच्या लिलावांमध्ये तुम्हाला विविध ब्रँड्स आणि मॉडेल्सच्या गाड्या पाहायला मिळतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार गाडी निवडणं सोपं होतं। तसंच लिलावात थेट बँकेकडून गाडी खरेदी केल्यामुळे ही प्रक्रिया जलद आणि सोपी होते। बँका कागदपत्रांची पूर्तता पटकन करतात, ज्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचतो। म्हणजे बँकेच्या लिलावातून गाड्या खरेदी करण्याचे यासारखे अनेक फायदे असले तरी या गाड्या खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, नाहीतर आपल्याला नुकसान सहन करावं लागू शकतं। म्हणजे बँकेच्या लिलावातून गाड्या खरेदी करताना सगळ्यात पहिली खबरदारी ही घ्यायला पाहिजे की आपण जी गाडी लिलावामध्ये विकत घेतोय ती किती काळापूर्वी बँकेने जप्त केलेली आहे हे तपासा, कारण सहसा बँकेने गाडी जप्त केल्यानंतर ती गाडी एकाच ठिकाणी बंद अवस्थेत बराच काळ उभी राहिलेली असते आणि अशा या गाडीला मोठ्या प्रमाणात मेंटेनन्स करावा लागू शकतो।
शिवाय खरेदी करण्यापूर्वी गाडीची सखोल तपासणी करणं आवश्यक आहे। गाडी किती किलोमीटर चालवली आहे, ती कशी जपली आहे, तिचा रंग कोणता आहे, इंजिनची स्थिती कशी आहे, टायरची अवस्था कशी आहे, या गोष्टी तपासा। गाडीचं आरसी बुक, इन्शुरन्स, पीयूसी आणि इतर कागदपत्रांची खात्री देखील करा, कारण कोणत्याही प्रकारच्या त्रुटीमुळे नंतर अडचण येऊ शकते। यासाठी तुम्ही एखाद्या जाणत्या व्यक्तीचा किंवा वकिलाचा सल्लाही घेऊ शकता। दरम्यान या गाड्या घेताना एखादा माहितीचा माणूस सोबत असेल तर अतिउत्तम, कारण त्याला गाडीची कंडिशन, तिला व्यवस्थित चालू करण्यासाठी होणारा संभाव्य खर्च याचा व्यवस्थित अंदाज येऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही ती गाडी घ्यायची की नाही हे ठरवू शकता। म्हणजे याशिवाय या लिलाव प्रक्रियेत अजून एक गोष्ट आव्हानात्मक असते, ती म्हणजे लिलावामध्ये एखाद्या गाडीची किंमत वेगवेगळ्या लोकांनी बोली लावल्यामुळे जास्त होऊन ती तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढू शकते। अशा वेळी आपल्याला कोणती गाडी कितीपर्यंत घ्यायला परवडेल याचा आधीच अंदाज लावूनच तुम्ही बोली लावली पाहिजे, नाहीतर तुम्ही आर्थिक नुकसान करून घ्याल। म्हणजे काही गोष्टींची जर तुम्ही खबरदारी घेतली तर बँकेने जप्त केलेल्या गाड्या बँकेच्या लिलावात खरेदी करणं हा एक स्वस्त आणि चांगला पर्याय दिसून येतो। शिवाय वेगवेगळ्या मॉडेल्सच्या अतिशय कमी वापरलेल्या चांगल्या टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स तुम्हाला अतिशय कमी किमतीत या लिलावात मिळू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहावी लागेल, तरच तुम्हाला या लिलावाबद्दल माहिती कळेल। म्हणजे बँकेच्या लिलावातून अतिशय कमी किमतीत चांगल्या गाड्या खरेदी कशा कराव्यात याबद्दल आज आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। शिवाय आजपर्यंत तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्यांपैकी कुणी बँकेच्या लिलावातून गाडी खरेदी केली आहे का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।